चित्रपटाच्या सुरुवातीला एक राजकुमार दाखवला जातो जो की आपल्या राजवाड्यामध्ये अतिशय विलासी जीवन जगत असतो। त्याने आपल्या मनोरंजनासाठी अनेक सुंदर महिला देखील ठेवलेल्या असतात। एक दिवस अचानक वातावरण बदलते आणि जोराचा पाऊस सुरू होतो। या पावसापासून वाचण्यासाठी एक गरीब वृद्ध महिला त्याच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करते। राजवाड्यामध्ये आल्यानंतर ती त्याला एक फूल देखील ऑफर करते। राजकुमार हा अतिशय गर्विष्ठपणे त्या महिलेचा अपमान करतो आणि संपूर्ण दरबारामध्ये तिची थट्टा देखील करतो। त्याचबरोबर त्या वृद्ध महिलेने दिलेले फूल देखील तो फेकून देतो। त्यानंतर ती वृद्ध महिला त्याला अतिशय समजावण्याचा प्रयत्न करते की सौंदर्य हे चिरकाल टिकणारी वस्तू नाही, प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये वृद्ध हे व्हावेच लागते। परंतु राजकुमार ऐकत नाही। तेव्हा त्या वृद्ध महिलेतून एका परीच्या रूपामध्ये रूपांतरित होते। ॲक्च्युअलमध्ये ती एक वृद्ध महिला नसून एक जादूगरणी असते आणि ती राजकुमारची परीक्षा घेण्यासाठी एका वृद्ध महिलेचं रूप घेऊन त्या ठिकाणी आले असते। त्यानंतर त्या महिलेच्या लक्षामध्ये येते की राजकुमारमध्ये प्रेम व दया नावाचा कसलाही प्रकार नाही। तेव्हा ती आपल्या जादूने त्याला श्राप देते आणि त्याचे रूपांतर एका जंगली जनावरामध्ये करते। त्यानंतर हळूहळू राजकुमारला सर्वजण विसरून जातात। त्यानंतर आपल्याला समजते की त्या वृद्ध महिलेने राजकुमारला दिलेले फूल हे साधेसुधे फूल नसून ते एक मॅजिकल फ्लॉवर असते। ते फूल न घेतल्यामुळे त्या महिलेने त्याला श्राप दिलेला असतो। आता तो श्राप तेव्हा संपेल जेव्हा त्या फुलाची शेवटची पाकळी गळण्यापूर्वी त्या बीस्टला म्हणजे राजकुमारला एका मुलीशी प्रेम होईल आणि त्या मुलीला देखील त्या राजकुमारशी प्रेम होईल। परंतु असे जर झाले नाही तर राजकुमार हा आपले संपूर्ण उर्वरित आयुष्य हे त्या जंगली जनावराच्या रूपामध्येच घालवेल। अनेक वर्षे त्या राजवाड्याकडे कोणीही फिरकत नाही। नंतर शेजारच्या एका गावामध्ये बेल नावाची मुलगी राहत असते। तिला वाचनाची आणि कवितेची खूप आवड असते। त्याचबरोबर बेलचे वडील हे एक डिझायनर असतात। गावामध्ये आणखीन एक मुलगा राहतो, त्याचे नाव असते गेस्टॉन आणि तो बेलशी लग्न करण्यासाठी इच्छुक असतो। त्यासाठी तो अनेक वेळेस प्रयत्न देखील करतो, परंतु बेलला गॅस्टॉन हा आवडत नसतो कारण तो अतिशय गर्विष्ठ स्वभावाचा असतो। एक वेळेस कामानिमित्त बेलचे वडील हे बाहेर जात असतात। बाहेर जाताना त्यांच्या रस्त्यामध्ये वीज पडून आग लागते। आगीमुळे ते आपला रस्ता बदलतात आणि दुसऱ्या रस्त्याने पुढे जातात। पुढे जात असताना जंगलामधील लांडगे हे त्यांच्यावर आक्रमण करतात। त्यांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी बेलचे वडील हे पुढे जातात व ते सरळ बीस्टच्या राजवाड्यामध्ये येऊन पोहोचतात। राजवाड्यामध्ये आल्यानंतर ते जेव्हा आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांना असे दिसते की आतमध्ये ऑलरेडी कोणीतरी राहत आहे। त्याचबरोबर टेबलवर जेवण देखील लावलेले असते। ते एवढे चांगले जेवण पाहून त्या ठिकाणी बसतात आणि जेवण करतात। जेवण करतानाच एक अनोखी घटना घडते आणि त्या टेबलवरचा कप येऊन त्यांच्याशी बोलायला चालू करतो। तेव्हा बेलच्या वडिलाला वाटते की कुठला तरी आत्मा आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु मी तुला घाबरणार नाही असे म्हणून बेलचे वडील त्या राजवाड्याच्या बाहेर पडतात। या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की तो कप कसं काय बोलत होता। ॲक्च्युअलमध्ये राजवाड्यामध्ये सर्व वस्तू या जिवंत असतात कारण ती पूर्वीची माणसे असतात। जादूगरणीच्या शापामुळे ही सर्व माणसाचे रूपांतर वस्तूमध्ये झालेले असते। त्यानंतर बेलचे वडील हे राजवाड्याबाहेरील गार्डनमध्ये येतात। त्या ठिकाणी ते पाहतात या ठिकाणी अतिशय सुंदरशी फुले असतात। तेव्हा त्यांच्या लक्षात येते की बेलने आपल्याला फूल आणायला सांगितले होते। ते त्या ठिकाणचे एक फूल तोडतात। तेव्हा बीस्ट त्या ठिकाणी येतो आणि बेलच्या वडिलाला कैदी बनवून ठेवतो। त्या ठिकाणावरनं बेलच्या वडिलाचा घोडा हा पळून जातो आणि तो सरळ आपल्या घरी जातो। घरी गेल्यानंतर बेलच्या लक्षात येते की आपले वडील हे कुठल्या तरी मोठ्या संकटात आहेत। तेव्हा ती घोड्यावर बसून सरळ आपल्या वडिलाच्या शोधासाठी निघून जाते। तेव्हा तो घोडा बेलला घेऊन सरळ त्या बीस्टच्या राजवाड्यामध्ये येतो। राजवाड्यामध्ये आल्यानंतर बेल ही राजवाड्याच्या आतमध्ये प्रवेश करते आणि आवाज देते, परंतु तिच्या आवाजाला कसलाही प्रतिसाद भेटत नाही। बेलच्या लक्षात येते की या ठिकाणी आवाज येतात परंतु त्याचा रिस्पॉन्स भेटत नाही। तेव्हा ते पुढे जात असताना त्याला तिचे वडील भेटतात। वडील तिला सांगतात की हा संपूर्ण राजवाडा हा जिवंत आहे आणि या ठिकाणी एक बीस्ट राहतो। त्याने मी तुझ्यासाठी एक फूल तोडले होते, त्याची शिक्षा म्हणून त्याने मला या ठिकाणी कैद करून ठेवलेले आहे। तर तू जेवढ्या लवकर होशील तेवढे या राजवाड्याच्या बाहेर निघून जा। बेल राजवाड्याच्या बाहेर जाण्यापूर्वी त्या ठिकाणी बीस्ट येऊन पोहोचतो। बीस्टला पाहून बेल ही अतिशय घाबरून जाते कारण बीस्ट हा दिसायला अतिशय खतरनाक असतो। बेल बीस्टला म्हणते की मी माझ्या वडिलाला भेटणार आहे। तेव्हा बीस्ट त्याला नकार देतो। बेल त्याला म्हणते की तू किती क्रूर आहेस, तू एक फूल तोडण्याची एवढी मोठी शिक्षा माझ्या वडिलाला कशी काय देऊ शकतो। ते फूल तोडण्यासाठी मीच त्यांना सांगितले होते आणि मी त्यांना या ठिकाणावरून घेऊन जाणार आहे। तेव्हा बीस्ट तिला सांगतो की या ठिकाणचा दरवाजा केवळ एकच वेळेस उघडतो,
तो एकदा उघडल्यानंतर पुन्हा बंद होईल आणि बंद झाल्यानंतर तो पुन्हा कधीच उघडणार नाही, असे म्हणून तो दरवाजा उघडतो. तेव्हा बेल आतमध्ये जाते, आपल्या वडिलाला भेटते आणि आपल्या वडिलाला बाहेर ढकलते व ती स्वतः आतमध्ये कैद होते. आता बीस्टच्या म्हणण्यानुसार बेल ही पुन्हा कधी बाहेर येऊ शकणार नाही. आता बेल ही कैदी झालेली असते आणि बेलचे वडील हे मुक्त झालेले असतात. बीस्ट हा बेलच्या वडिलाला राजवाड्याबाहेर नेऊन सोडतो. बीस्ट ज्यावेळेस राजवाड्यामध्ये नसतो तेव्हा घडी आणि कॅन्डल स्टँड बेलच्या जवळ येतात. घडी आणि कॅन्डल स्टँड पूर्वीचे माणसे असतात, परंतु जादूगरींच्या शापामुळे ते या अवस्थेमध्ये आलेले असतात. ते बोलू शकत असतात आणि प्रत्येक गोष्ट माणसासारखी करत असतात. तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये येते की बेल ही तीच मुलगी आहे जिच्यामुळे आपण या शापामधनं मुक्त होऊ शकू. तेव्हा ते बेलला त्या कैदखान्यामधनं सोडवतात आणि तिला राहण्यासाठी एक सुंदरशी खोली देतात. बीस्टला ज्यावेळेस ही बाब समजते तेव्हा तो घडी आणि कॅन्डल स्टँडला अतिशय रागवतो. त्यानंतर कॅन्डल स्टँड आणि घडी बीस्टची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला सांगतात बेल ही तीच मुलगी आहे जी आपल्याला या शापामधनं मुक्त करू शकते. त्यासाठी तू बेलला इम्प्रेस केले पाहिजे आणि तिच्यावर प्रेम देखील केले पाहिजे. बेलला इम्प्रेस करण्यासाठी तू तिला रात्रीच्या जेवणासाठी बोलवलं पाहिजे, असे देखील घडी आणि कॅन्डल स्टँड बीस्टला सांगतात. यावर बीस्ट भडकतो आणि सांगतो कसल्याही हालतीमध्ये मी कैद्याच्या मुलीवर जेवण नाही करणार. तेव्हा सर्वजण त्याला रिक्वेस्ट करतात. तेव्हा शेवटी बीस्ट हा मानतो, कारण त्यांच्या सर्वांच्या शापाचं कारण हा बीस्टच असतो. बीस्ट जेव्हा बेलचा दरवाजा वाजवतो आणि तिला जेवणासाठी इन्व्हाइट करतो तेव्हा बेल त्याला सांगते तू अतिशय वेडा माणूस आहे. तू अगोदर माझ्या वडिलाला या ठिकाणी कैदी बनवलेस, त्यानंतर मला कैदी बनवलेस आणि मला आता जेवणासाठी बोलवतोस. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तुझ्याबरोबर जेवण करणार नाही, भलेही त्यासाठी मला उपाशी मरण्याची वेळ आली तरी चालेल. तेव्हा बीस्ट भडकतो आणि तिला सांगतो की तुझी ही देखील इच्छा पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर बीस्ट बेलला जेवण न देण्याचे ठरवतो. असे म्हणून तो त्या ठिकाणावर निघून जातो. ज्या अंदाजामध्ये बेल ही बीस्टला उत्तर देते त्यानुसार राजवाड्यामधील प्रत्येक वस्तूला, घड्याळ, कॅन्डल स्टँड आणि इतर वस्तूंना असे लक्षात येते की बेल ही तीच मुलगी आहे जी आपल्याला आता या शापामधनं मुक्त करणार आहे. त्यानंतर बीस्टच्या लक्षामध्ये येते की मॅजिकल फ्लॉवरच्या अनेक पाकळ्या ह्या गळून जात आहेत आणि मॅजिकल फ्लॉवरला अवघ्या काहीच पाकळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. जर या संपूर्ण पाकळ्या गळण्याच्या अगोदर आपल्याला कोणाशी प्रेम झाले नाही किंवा कोणाला आपल्याशी प्रेम झाले नाही तर आपण कायमस्वरूपी बीस्टच्याच रूपात राहू. त्याचबरोबर राजवाड्यामधील सर्व वस्तू देखील निर्जीव होतील. त्यानंतर आपल्याला बेलचे वडील दाखवले जातात, जे गावकऱ्यांना समजून सांगत असतात की गावाच्या बाहेर एक राजवाडा आहे आणि त्या ठिकाणी अतिशय खतरनाक असा बीस्ट राहत आहे आणि या बीस्टच्या ताब्यामध्ये माझी मुलगी बेल अडकलेली आहे. तेव्हा गावातील लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि त्याच्या बोलण्याची थट्टा करतात. गेस्टॉनला बेलशी लग्न करायचे असते, त्यामुळे तो बेलच्या वडिलाला इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे नाटक करतो आणि तो आपल्या एका साथीदाराच्या बरोबर घेऊन तो बेलच्या वडिलाबरोबर त्या जंगलामध्ये जातो ज्या ठिकाणी राजवाड्याकडे रोड जातो, परंतु त्या ठिकाणी तो रोड सापडत नाही. तेव्हा गेस्टॉन हा बेलच्या वडिलावर भडकतो आणि त्यांना सांगतो की मी तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे. तेव्हा बेलचे वडील म्हणतात की कसल्याही परिस्थितीमध्ये बेलचे लग्न तुझ्याशी होणार नाही. तेव्हा गेस्टॉन चिडतो आणि बेलच्या वडिलाला मारहाण करतो. मारहाण करून तो त्यांना एका झाडाशी बांधून ठेवतो. झाडाशी बांधल्यानंतर त्या ठिकाणी कोल्हे येऊन त्यांना खातील आणि त्यांचा मृत्यू होईल असे त्याला वाटत असते. परंतु त्या ठिकाणी आगाथा नावाची एक महिला येते जिला की गाववाल्यांनी बाहेर काढलेले असते. ती त्या ठिकाणी येऊन बेलच्या वडिलाला वाचवते. इकडे राजवाड्यामध्ये मॅजिकल फ्लॉवरला पाहून बेल अतिशय इम्प्रेस होते व ती त्याला स्पर्श करणार. त्याच दरम्यान बीस्ट त्या ठिकाणी येऊन पोचतो. तो बेलवर अतिशय रागवतो. जर तू या फुलाला स्पर्श केला असता तर आम्ही या ठिकाणी सर्वजण मृत्युमुखी पडलो असतो असे तो सांगतो आणि तिला या ठिकाणावरनं जायला सांगतो. तेव्हा बेल ही राजवाड्याबाहेर पडते व घोड्यावर बसून ती आपल्या घरी जायला निघते. जंगलामध्ये गेल्यानंतर बेलवर लांडगे हे आक्रमण करतात. त्याच दरम्यान बीस्ट त्या ठिकाणी येऊन पोचतो आणि तो सर्व लांडग्याला मारतो. त्याच दरम्यान ती घोड्यावर बसून पुन्हा निघून जात असताना ती पाहते की बीस्ट हा अतिशय जखमी होऊन त्या ठिकाणी कोसळलेला असतो. बेलचे प्राण बीस्टने वाचवलेले असतात, त्यामुळे जखमी अवस्थेतील बीस्टला मरणावस्थेत सोडून जाण्यासाठी बेलचे मन धजवत नाही. तेव्हा ती पुन्हा बीस्ट जवळ जाते आणि त्याला उठण्याची विनंती करते. त्यानंतर ती कसेबसी त्याला उठवून घोड्यावर बसवते आणि पुन्हा बीस्टला त्याच्या राजवाड्याकडे घेऊन जाते. बेली पुन्हा राजवाड्याकडे येत आहे हे पाहून राजवाड्यामधील सर्व वस्तू या उत्साहाने आनंदित होतात, कारण त्यांना वाटत असते की बेलने आपल्याबरोबरच राहावे, कारण बेलच ही त्यांना या शापामधून मुक्त करेन असे त्यांना वाटत असते.
बेल बीस्टला बँडेज लावत असते आणि त्या दरम्यान ती एक शेर म्हणते, कारण बेलला शेर आणि कवितेमध्ये अतिशय इंटरेस्ट असतो. परंतु त्या शेरला पूर्ण करण्याचे काम करतो तो बीस्ट. हे पाहून बेलला अतिशय आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा ती त्याला विचारते, तू देखील पुस्तके वाचण्यामध्ये इंटरेस्टेड आहेस का? तेव्हा बीस्ट म्हणतो, मी देखील खूप पुस्तके वाचलेली आहेत, परंतु मला या लव्ह स्टोरीमध्ये कसला इंटरेस्ट नाही. आणि तुझ्या चेहऱ्यावरून मला असे वाटते की तुला या लव्ह स्टोरी वाचण्यामध्ये खूप सारा इंटरेस्ट आहे. तेव्हा बेल म्हणते की मला लव्ह स्टोरी आणि प्रेमाच्या कथा वाचण्यामध्ये अतिशय इंटरेस्ट आहे. तेव्हा बीस्ट बेलला आपल्या खाजगी लायब्ररीमध्ये घेऊन जातो. लायब्ररीमध्ये गेल्यानंतर बेलला अतिशय आश्चर्याचा धक्का बसतो, कारण तिला गावामध्ये वाचण्यासाठी पुस्तके भेटत नसतात आणि या ठिकाणी तर एक प्रचंड अशी मोठी लायब्ररी आहे. बीस्ट बेलला म्हणतो, जर तुझी इच्छा असेल तर तू आमच्याबरोबर या राजवाड्यामध्ये राहू शकते. त्याची ही ऑफर ऐकून बेल अतिशय आनंदित होते. हळूहळू बीस्ट आणि बेलमध्ये संपर्क वाढत जातो आणि त्याचे रूपांतर हे मैत्रीमध्ये होते. ते एकमेकाशी आपले पर्सनल गोष्टी शेअर करू लागतात. ते एकत्र जेवण देखील करत असतात. त्यानंतर बीस्ट हा बेलला एक टाईम बुक दाखवतो. ते एक मॅजिकल बुक असते आणि ते बुक बीस्टला एका जादूगरणीने दिले असते. त्या पुस्तकाच्या सहाय्याने माणूस कुठल्याही टाईममध्ये जाऊ शकतो, भूतकाळामध्ये आणि भविष्यकाळामध्ये देखील. तेव्हा बेल ही आपण शेवटच्या वेळेस जेव्हा आपल्या आईला भेटलो होतो त्या वेळेमध्ये जाते. तेव्हा तिला लक्षात येते की तिच्या आईला एक इन्फेक्शन झाले होते. आपल्या बाळाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून ती आपल्या बाळाला घेऊन जाण्यास तिच्या वडिलांना सांगते. ते पाहून तिला अतिशय दुःख होते. राजवाड्यामध्ये कॅन्डल स्टँड बीस्टला विनवणी करतो की तू आता आपल्या प्रेमाचा इजहार बेलला केला पाहिजे. परंतु यावर बीस्ट म्हणतो की बेल ही कधीच माझ्या प्रेमाचा स्वीकार करणार नाही. तेव्हा सर्वजण मिळून त्याला विनंती करतात आणि बीस्ट हा तयार होतो. या अगोदर सर्वजण मिळून बीस्टला तयार करतात आणि बेलला देखील तयार करतात. ते दोघंजण मिळून राजवाड्यामध्ये नृत्य करतात, कारण बेलला नृत्य करणे हे अतिशय आवडत असते. इकडे बेलचे वडील हे गावामध्ये येतात आणि सर्व गावकऱ्यांना सांगतात की गॅस्टॉन याने आपल्याला जंगलामध्ये बांधून ठेवले होते, जेणेकरून लांडगे हे आपल्यावर हल्ला करतील आणि आपल्याला ठार मारतील. बेलच्या वडिलाबरोबर अगदा देखील असते, परंतु या गोष्टीला गॅस्टॉन ॲग्री करत नाही आणि तो सांगतो की बेलचे वडील हे खोटे बोलत आहेत. त्याचबरोबर अगदाची साक्ष देखील या ठिकाणी काही कामाची नाही, कारण अगदाला या अगोदरच गावाने गावाच्या बाहेर काढले आहे. गॅस्टॉनचा सहकारी देखील या ठिकाणी खोटे बोलतो आणि तो सांगतो की गॅस्टॉन जो सांगत आहे ते अतिशय बरोबर आहे. गावातले सर्वजण गॅस्टॉनवर विश्वास ठेवतात आणि त्याचबरोबर बेलच्या वडिलांची मानसिक स्थिती ही खराब आहे असे देखील सर्वांना वाटते. त्यामुळे गावचे सर्व लोक मिळून बेलच्या वडिलांना पकडून ठेवतात. तिकडे राजवाड्यामध्ये बेल आणि बीस्ट हे डान्स करत असतात. बीस्ट हा डान्स एन्जॉय करत असतो. डान्स करताना तो तिला सांगतो की अशा फिलिंग मी विसरून गेलो होतो, तुझ्यामुळे त्या फिलिंग माझ्या पुन्हा जागृत झाल्या. तेव्हा बेल ही बीस्टला सांगते की हा डान्स मला माझ्या वडिलांनी शिकवला आहे. बीस्ट तिला विचारतो, तुला तुझ्या वडिलाची आठवण येते का? तेव्हा बेल सांगते, मला माझ्या वडिलाची खूप आठवण येते. तेव्हा बीस्ट तिला एक जादूचा आरसा देतो. त्या आरशामध्ये ती पाहिजे त्या व्यक्तीचा चेहरा पाहू शकते. जेव्हा बेल ही आपल्या वडिलांना त्या आरशामध्ये पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण गावातल्या लोकांनी तिच्या वडिलाला पकडून ठेवलेले असते. हे पाहताच बीस्ट देखील तिला सांगतो की तुला तुझ्या वडिलाची मदत करण्यासाठी गेले पाहिजे. तेव्हा तिला सांगतो की जाताना हा आरसा देखील सोबत घेऊन जा, जेणेकरून जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तू माझा हा कुरूप चेहरा या आरशामध्ये पाहू शकशील. तेव्हा बेल ही त्या ठिकाणावरून आपल्या वडिलाच्या मदतीसाठी निघून जाते. आता राजवाड्यामध्ये बीस्ट हा एकटाच असतो, त्यामुळे त्याचे मन हे राजवाड्यामध्ये लागत नाही, कारण आता बीस्टला बेलशी प्रेम झालेले असते. बेल गेल्यामुळे बीस्टला आता राजवाड्यामध्ये करमत नाही. त्याचबरोबर राजवाड्यातील इतर वस्तू देखील निराश होतात, कारण बेल ही त्यांना सोडून गेलेली असते. बेल जेव्हा गावामध्ये पोहोचते तेव्हा ती पाहते सर्वांनी मिळून तिच्या वडिलाला कैदी बनवले आहे. तेव्हा ती गावातल्या लोकांना सांगते की माझे वडील हे खरे बोलत आहेत. गावाच्या बाहेर एक राजवाडा आहे, त्या राजवाड्यामध्ये एक बीस्ट राहतो. तेव्हा गावातले लोक तिच्या बोलण्यावर देखील विश्वास ठेवत नाहीत. जेव्हा ती आपल्या जादूच्या आरशामध्ये बीस्टचा चेहरा सर्वांना दाखवते तेव्हा गावातले लोक तिला घाबरतात. तेव्हा ती त्यांना सांगते की या बीस्टला घाबरण्याची गरज नाही, कारण हा अतिशय मनाने चांगला माणूस आहे आणि तो कोणाला नुकसानी पोहोचवत नाही. बेलच्या बोलण्यावरनं गॅस्टॉनच्या लक्षात येते की बेल आता बीस्टशी प्रेम करू लागलेली आहे. तेव्हा तो गावातल्या लोकांना बीस्टच्या विरोध भडकवण्याचा प्रयत्न करतो. तो गावातल्या लोकांना सांगतो की हा बीस्ट भविष्यामध्ये आपल्या गावासाठी अतिशय मोठा धोका आहे, त्यामुळे त्याला लवकरच मारले पाहिजे. बीस्टला आपण त्याच्या राजवाड्यामध्ये जाऊन मारले पाहिजे, नाहीतर तो आपल्या गावामध्ये कधीही येईल आणि आपल्या सर्वांना मारून टाकेल अशी भीती तो गावकऱ्यांना घालतो. त्याच्या बोलण्यामध्ये गावातले लोक भडकतात आणि राजवाड्यावर जाऊन बीस्टला मारण्यासाठी ते राजवाड्यावर हल्ला करतात.
जेव्हा गावकरी बीस्टला मारण्यासाठी त्याच्या राजवाड्याजवळ येतात तेव्हा राजवाड्यामधील बीस्टचे साथीदार हे गावकऱ्यावर हल्ला करतात। त्यामुळे गावातील लोकांना काही समजेनासे होते, कारण या सर्व वस्तू ह्या निर्जीव असतात आणि त्या त्यांच्यावर हल्ला करत असतात। नंतर आपण पाहतो बीस्टच्या जवळ गॅस्टॉन जातो आणि तो त्याला सांगतो की तुला काय वाटते, बेल ही तुझ्यावर प्रेम करते, परंतु बेलनेच आम्हाला या ठिकाणी तुला मारण्यासाठी पाठवलेले आहे। बेल गेल्यामुळे बीस्ट हा अतिशय उदास असतो आणि या संधीचा फायदा घेऊन गॅस्टॉन बीस्टवर गोळी मारतो। त्यानंतर बीस्ट हा गोळी लागल्यामुळे खाली पडतो। खाली पडताना तो टेरेसच्या एका ठिकाणी पकडतो। गॅस्टॉन दुसरी गोळी मारण्याच्या अगोदर त्या ठिकाणी बेल येऊन पोहोचते आणि या दोघांच्या झटापटीमध्ये बेल देखील खाली पडतो आणि त्याचबरोबर त्याची बंदूक देखील खाली पडते। बीस्ट वर चढण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाच बेल त्याला आवाज देते आणि सांगते, मी गाववाल्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही। बेलला पाहून बीस्टमध्ये एक अनोखी ऊर्जा निर्माण होते आणि यावेळेस तो गॅस्टॉनचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होतो। तो गॅस्टॉनना राजवाड्यावरून फेकून देणार तेव्हा गॅस्टॉन त्याची माफी मागतो। गॅस्टॉन बीस्टला म्हणतो, बीस्ट मला कृपया माफ कर। तेव्हा बीस्ट त्याला सांगतो की मी बीस्ट नाहीये आणि तो असे म्हणून त्याला सोडून देतो आणि या ठिकाणावरून निघून जाण्यास सांगतो। गॅस्टॉन त्या ठिकाणावरून निघून जातो आणि बीस्ट हा बेलला भेटण्यासाठी जातो। त्यावेळेस अचानक गॅस्टॉन हा पाठीमागणे येतो आणि बीस्टच्या वर गोळ्या झाडतो। त्याच दरम्यान गॅस्टॉन ज्या ठिकाणी उभारला असतो तो भाग देखील कोसळतो आणि वरनं खाली पडून त्याचा मृत्यू होतो। आता बीस्ट हा अतिशय गंभीररित्या जखमी झालेला असतो। त्यावेळेस बेल त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते, मी आता तुला यापुढे कधीही सोडून जाणार नाही। परंतु बीस्ट म्हणतो की आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे। आणि त्याच दरम्यान आपण पाहतो त्या मॅजिकल फ्लॉवरची शेवटची पाकळी देखील गळते। ती गळाल्यानंतर बीस्ट अचानक शांत होतो। त्याच दरम्यान राजवाड्यातील सर्व वस्तू या निर्जीव होऊन पडतात। बीस्टला मरताना पाहून बेलच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि ती या ठिकाणी आपल्या प्रेमाची कबुली देते। त्याचबरोबर ती त्याला सांगते की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला कधीही सोडून जाणार नाही, आणि ती त्याला किस करते। हे सर्व अगदा पाहत असते। अगदा तीच असते जिला गावकऱ्यांनी गावाच्या बाहेर काढलेले असते, परंतु असलियतमध्ये ती एक जादूगरणी असते आणि तिच्या शापामुळे राजकुमार हा बीस्ट झालेला असतो। तिच्या लक्षात येते की बीस्टला एका मुलीशी प्रेम झालेले आहे, तेव्हा ती बीस्टला त्याच्या शापातनं मुक्ती देते। त्यानंतर बीस्टच्या सर्व बाजूने एक प्रकाश होतो आणि बीस्टचे रूपांतर एका सुंदर अशा राजकुमारामध्ये होते। तेव्हा बीस्ट आणि बेल हे एकमेकांच्या जवळ येतात आणि त्याचबरोबर राजवाड्यामधील सर्व वस्तू देखील आपल्या मूळ रूपामध्ये येतात। तेव्हा बेल आणि तो राजकुमार त्या राजवाड्यामध्ये डान्स करतात आणि अशा प्रकारे या चित्रपटाची सांगता होते।